नमस्ते. मी आरती खाडीलकर आणि गेली 19 वर्ष आहार तज्ज्ञ आणि योग थेरपिस्ट म्हणून मी भारतात आणि भारताबाहेर काम करते. आज आपण बघणार आहोत तो विषय आहे थायरॉईड. एक्झॅक्टली थायरॉईड म्हणजे काय, त्याचा प्रादुर्भाव कसा होतो, त्याचा बॉडीवर इफेक्ट कसा होतो आणि काय काय बदल शरीरामध्ये होतात, त्याच्यामुळे होणारे दुष्परिणाम काय असतात याच्याबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आणि थोडीशी माहितीही घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतामध्ये 50% महिला या थायरॉईडग्रस्त आहेत असा आत्तापर्यंतचा रेशो आहे. कदाचित त्यापेक्षाही जास्त आता वाढायला लागलेले आहे. आणि नॉट ओन्ली फिमेल्स, पुरुषांमध्ये सुद्धा हे थायरॉईडचं प्रमाण सध्या डिटेक्ट होताना दिसतं. मग याचं एक्झॅक्टली कारण काय आहे? असं म्हटलं जातं, यू आर व्हॉट यू ईट. तुम्ही जे काही खाता किंवा जो काही आहार घेता त्याच्यातनं तुमची पर्सनॅलिटी ठरत असते. सो बऱ्याचशा गोष्टी या आहाराच्या बाबतीत किंवा आहाराच्या संदर्भातच रिलेट करतात असं मी म्हणू शकते. आणि याच्याशिवाय काही गोष्टी अशा आहेत जसं की वातावरणाचा परिणाम किंवा व्यायाम न करण्याची सवय, आळस किंवा लिथार्जी ज्याला आपण म्हणतो, याच्यामुळे सुद्धा आपण थायरॉईडला नकळत निमंत्रण देत असतो. सो याला आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर असंही म्हणू शकतो किंवा स्ट्रेस रिलेटेड डिसऑर्डर असंही म्हणू शकतो. आपल्या मेंदूमध्ये पिट्युटरी ग्लँड असते, जी सगळ्यांना माहिती आहे की जी कंट्रोल करते आपल्या संपूर्ण शरीराला, आपल्या बॉडीला. आणि त्याच्यामुळे काही एन्झाईम्स, काही हॉर्मोन्स सिक्रेट होत असतात. तर ह्या एन्झाईम्सना सिक्रेट करताना जो काही कंट्रोल असतो ही पिट्युटरी ग्लँड आपल्याला मदत करते त्याच्यामध्ये. पण ज्या वेळेला कुठेतरी इम्बॅलन्स होतो त्यावेळेला इदर हे हॉर्मोन्स ओव्हर सिक्रेट होतात किंवा अंडर सिक्रेट होतात. म्हणजे जास्त स्त्राव होतो किंवा कमी स्त्राव होतो आणि त्यामुळे मग प्रॉब्लेम्स सुरुवात व्हायला लागतात. आता आपण आज बघणार आहोत की एक्झॅक्टली थायरॉईड म्हणजे काय आणि ते कुठे असतं, थायरॉईड ग्लँड कुठे असते. तर आपला हा जो गळ्याचा भाग आहे याच्यामध्ये एक बटरफ्लाय सारखी एक छोटीशी ग्लँड असते, ग्रंथी असते. आणि ही ग्रंथी फुलपाखराच्या आकारासारखी दिसते. त्याच्यातनं T3, T4 आणि कॅल्सिटोनिन असे 3 स्त्रवले जातात किंवा ही 3 हॉर्मोन सिक्रेट होतात. प्रत्येक हॉर्मोनचं एक ठराविक विशिष्ट काम आहे आणि त्या कामाप्रमाणे त्याला वर्क करायला लागतं. त्याच्याप्रमाणे त्याची जडणघडण होत असते. आपल्या बॉडीची सुद्धा रचना त्याच्यावर बरीचशी अवलंबून असते. सो कुठेही बिघाड झाला की त्याच्यातनं थायरॉइडिझम होतं असं म्हटलं जातं. आता आपण बघणार आहोत की एक एक ग्रंथी काय काम करते. कॅल्सिटोनिन हा जो प्रकार आहे हा बोन मॅरोशी रिलेटेड आहे आणि कॅल्शियम, रक्तातलं जे कॅल्शियम आहे याच्या संदर्भात त्याची कनेक्शन आहे. त्यामुळे कॅल्सिटोनिनही तितकंच महत्त्वाचं आहे. दुसरा भाग आहे तो म्हणजे T3 आणि T4. काय करतात हे T3 आणि T4? तर हे आपला बॉडीचं टेम्परेचर जे आहे ते मेंटेन करतात. ग्रोथ हॉर्मोन्सना वाढायला किंवा ग्रोथ हॉर्मोन्सना डेव्हलप करायला स्पेशली मुलांमध्ये मदत करतात. किंवा ज्या वेळेला एनर्जीची गरज असते आपल्याला, ज्या वेळेला ताकदीची गरज असते, फोर्सची गरज असते, तेव्हा ह्या हॉर्मोन्स सिक्रेट होतात प्रॉपर प्रमाणात आणि आपल्याला एनर्जी बूस्ट करतात. सो अशी काही कामं ही हॉर्मोन्स करत असतात सातत्याने. पण ज्या वेळेला या हॉर्मोनचं सिक्रिशन एक्स्ट्रीम होतं किंवा अंडर होतं, कमी होतं, त्यावेळेला थायरॉइडिझम होतं. आता लक्षात घ्या की ज्या वेळेला एक्स्ट्रीम हॉर्मोन सिक्रेट होतात त्याला आपण म्हणतो हायपर थायरॉइडिझम. मग याच्यामध्ये काय काय बदल होतात? तर पहिला बदल असतो तो म्हणजे बारीक व्हायला लागतो. आपण अचानकपणे वजन घटायला लागतं किंवा सुपर ॲक्टिव्हिटी आपली सुरू होते, ज्याला आपण म्हणतो की खूप प्रमाणामध्ये ॲक्टिवनेस, ज्याला म्हणतो ओव्हर ॲक्टिवनेस व्हायला लागतो. आणि चिडचिड होणं किंवा नकळत एक्स्ट्रीम इगोइस्ट होणं, या सगळ्या गोष्टींमुळे आपण हायपर थायरॉइडिझमकडे जातोय असं म्हणू शकतो. ज्या वेळेला हायपोथायरॉइडिझम होतो त्यावेळेला सिक्रिशन, ज्या काही ग्रंथी आहेत त्या कमी स्त्रवतात आणि मग गळ्यावर, चेहऱ्यावर अकाली सूज यायला लागते, नैराश्य येतं, थकवा येतो, टायर्डनेस, सारखं कंटाळवाणं वाटायला लागतं किंवा सायकोलॉजिकल सुद्धा डिस्टर्बन्सेस या
पिरियडमध्ये खूप होतात, आपण कोणाला नको आहे किंवा आपली आता गरज उरली नाही आहे किंवा या काइंडच्या ज्या फिलिंग्ज असतात या थायरॉईडशी निगडीत असतात. त्यामुळे लक्षात घ्या की थायरॉईड हा खूप महत्त्वाचा भाग आहे शरीरामध्ये. म्हणजे थायरॉइडिझम होणं इज नॉट गुड, कारण ज्या वेळेला तुम्ही थायरॉईडशी रिलेटेड प्रॉब्लेम सफर करता त्यावेळेला शरीरातलं आयोडीनचं प्रमाण कमी अधिक होतं, त्याच्यात व्हेरिएशन होते आणि आयोडीन प्लेज अ क्रुशियल रोल ॲज फार ॲज थायरॉइडिझम इज कन्सर्न. त्यामुळे ज्या घटकांमध्ये आयोडीनचा पर्सेंटेज प्रॉपर आहे त्याचा इंटेक घेणं गरजेचं आहे. व्यायाम काय काय करायचा किंवा आहारात काय काय बदल करायचे त्याबद्दल आपण आता थोडक्यात बोलूया. ज्या वेळेला आपण व्यायाम किंवा एक्सरसाइज या संदर्भातली गोष्ट आपण बोलतो किंवा या संदर्भात आपण विषय घेतो त्यावेळेला पहिला व्यायाम आहे तो म्हणजे जिव्हा बंध. जीभ वरच्या टाळ्याला टेकवायची आणि मोठा आ करायचा. सो दिस इज कॉल्ड जिव्हा बंद. बरोबर ताण तुमच्या थ्रोट ग्लँड्सवर पडतो आणि सिक्रिशन्सला कंट्रोल व्हायला मदत होते. म्हणजे आता तुम्ही अंशपोटी गोळी जी घेत असता ती गोळी समजा 100 mgची आहे तर त्याचं प्रमाण हा व्यायाम आणि प्रॉपर डाएट जर फॉलो केलं तर थोड्या थोड्या कालावधीनंतर आपण जर रेग्युलर चेकअपमध्ये गेलो तर आपल्याला लक्षात येईल की 100 mgची 50, 50ची 25, 25ची 12, 12.5पर्यंत आलेली आहे. त्यामुळे तुम्ही ते प्रमाण हळूहळू कमी करू शकता गोळ्यांचं. कारण जर अशाच गोळ्या कंटिन्यू घेत राहिला तर शरीरातलं कॅल्शियमचं प्रमाणही कमी होतो. त्यामुळे मग ऑस्टिओपोरोसिस किंवा आर्थरायटिस होण्याचे चान्सेस खूप असतात. त्यामुळे थायरॉईड होणं ही चांगली गोष्ट नाही, तो वेळेवर कंट्रोल करता आला पाहिजे. आधी तो होऊ नये म्हणून काम करायचं आणि तो झाला असेल तर गोळ्या ज्या आपण घेतो त्याची क्वांटिटी कमी 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 कशी करता येईल याच्याकडे लक्ष द्यायचं. ओके, कुठलीही गोष्ट नैराश्यामध्ये जाऊन चिडचिड करून सॉल्व्ह होणार नाही आहे. त्यामुळे आता जर थायरॉईड असेल तर त्याच्यातनं मार्ग काढला पाहिजे, राईट. तर मार्ग काढताना आधी पहिल्यांदा 3 गोष्टी फॉलो करायच्या. पहिली गोष्ट म्हणजे चांगला आहार, चांगलं खाणं. दुसरी गोष्ट म्हणजे एक्सरसाइज आणि तिसरी गोष्ट म्हणजे मेंटली रिलॅक्स राहायचं आहे. मला थायरॉईड झाला म्हणजे खूप काहीतरी विचित्र झालं, आता माझं सगळं संपलं असं म्हणण्यात काही अर्थ नाही. वी हॅव टू फाइंड अ वे आउट आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला काम करता येतं. आता काय खायचं याच्यावर आपण आधी लक्ष देऊया. व्यायाम एक तर तुम्हाला सांगितला की हा पहिला व्यायाम आहे. दुसरा आहे लॉक युअर चिन अँड ट्राय टू स्वॉलो द सलायवा. हनुवटी छातीला टेकवायचे आणि औंढा गिळायचा प्रयत्न करायचा. परत तुम्ही थायरॉईड मसल्सवर ताण देता आणि त्याचे सिक्रिशन्स नॉर्मल व्हायला मदत होते. तर हे 2 प्रकार तर सातत्याने करा. आणि तिसरा आणि अत्यंत सोपा प्रकार आहे तो म्हणजे सिट स्ट्रेट, ताट बसायचं आहे. ओपन युअर माउथ, लुक ॲट द स्काय अँड क्लोज युअर माउथ. एवढीच कृती करायची जेणेकरून हा जॉचा भाग पूर्ण मूव्ह होईल, हलायला लागेल आणि गळ्यातले जे ग्रंथी आहेत, ज्या जो स्त्रवणाऱ्या ग्रंथी आहेत थायरॉईडच्या, त्यासुद्धा नॉर्मल सिक्रेट करायला मदत करतील. याने आणखीन एक फायदा होतो म्हणजे चेहऱ्यावर नॅचरल ग्लो टिकून राहतो, सुरकुत्या पडत नाहीत आणि जी डबल चीन येते ती सुद्धा कमी होते. ओके, तर हे 3 प्रकार तुम्ही करू शकता. याशिवाय भुजंगासन किंवा सर्वांगासन किंवा हलासन, जिथे जिथे गळ्यावर ताण पडेल, धनुरासन, वर बघायची आणि खाली बघायची क्रिया ज्याच्यामध्ये आहे, त्या सगळी आसनं तुम्ही फॉलो करू शकता. तुम्हाला जर आणखीन माहिती हवी असेल किंवा आणखीन थायरॉइडिझमवर कसं मात करायचं याबद्दल तुम्हाला जर चर्चा करायची असेल तर तुम्ही केव्हाही मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर मी डिस्प्ले बॉक्सवर देईनच. याच्याशिवाय आता आपण बघणार आहोत ते म्हणजे खाण्यापिण्यातल्या सवयी. आता काय खायचं हे आधी बघूया. सगळ्यात चांगला आणि गुणकारी पदार्थ आणि जो स्वस्त आणि कुठेही अवेलेबल आहे तो म्हणजे कोहळा, ॲशगाऊड ज्याला आपण म्हणतो. तर त्याचा जर रस तुम्ही साधारणपणे एक 50 mlचा रस जर तुम्ही रोज सातत्याने प्यायला तर तुम्हाला लक्षात येईल की एका महिन्याच्या तुमचं थायरॉईडची मात्रा, म्हणजे जर हायपर थायरॉईड असेल तर त्याची सिक्रिशन्स नॉर्मल लेवलला आलेले असतात. जर हायपो असेल तर सिक्रिशन्स हळूहळू कंट्रोलमध्ये येतात. त्यामुळे कोहळ्याचा रस, कोहळ्याचा ज्यूस हा 1 महिना सतत प्यायचा आहे. त्याच्यानंतर ब्रेक घ्यायचा आणि मग परत रिस्टार्ट करायचा. कुठली गोष्ट टू मच इज नॉट गुड. सो एनिथिंग
एक्सेस बिकम्स पॉयझन. त्याप्रमाणे 1 महिना सलग करा, मध्ये ब्रेक घ्या आणि परत रिस्टार्ट करा. सो इट विल वर्क ऑन द बॉडी आणि तुम्हाला थायरॉइडला कंट्रोल करायला मदत करेल. दुसरा भाग आहे तो म्हणजे पंपकिनच्या सीड्स. म्हणजे आपले लाल भोपळा जो असतो त्याच्या ज्या सीड्स असतात, त्याच्या ज्या बिया असतात, त्या सुद्धा खूप गुणकारी. तुम्ही इधर भाजून त्याच्या मुखशुद्धीसारखं खाऊ शकता किंवा दुधी भोपळ्याच्या बिया नुसत्या आपण जसं सीड्स खातो, सॅफफ्लॉवरच्या, सनफ्लॉवरच्या, जवस खातो, तसं यासुद्धा सीड्स किंवा यासुद्धा बिया तुम्ही कन्झ्युम करू शकता. हॅझलनट तुमच्या ड्रायफ्रूट कन्झम्पशनमध्ये ठेवा. हॅझलनट्स आर ऑल्सो रिचेस्ट प्रोफ्यूज कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये आयोडीनचं, त्यामुळे हॅझलनटसुद्धा खायला हरकत नाही. आपल्याला सगळ्यांना कुळीथ माहिती असतं. कुळथाचं पीठ किंवा कुळथाच्या ग्रेन जे धान्य आहे ते भिजत घाला आणि त्याचं पाणी पिऊ शकता किंवा कुळथाचं सरळ पिठलं करून खाऊ शकता. तर ह्या काही सोप्या सोप्या रेसिपीज आहेत की ज्या आपण घरच्या घरी करू शकतो. इवन बनाना आहे, ॲपल आहे, ऑरेंज आहे, याचा सुद्धा अंतर्भाव तुमच्या आहारामध्ये ठेवला तर नक्की थायरॉइडिझम कमी व्हायला मदत होते. आपण सगळेजण दही खातो, त्याच्यात प्रोबायोटिक्स असतात. जर योगर्ट दही जर असेल आणि जर आवडत असेल तर नक्की ते तुमच्या आहारात असणं गरजेचं आहे. सुखं खोबरं घरामध्ये असतं तर सुखं खोबरं खिसून एक चिमूटभर सुखं खोबरं तुम्ही जर रोज खाल्लं तरी सुद्धा थायरॉइड कमी व्हायला किंवा नॉर्मल कंट्रोलमध्ये यायला मदत होते. त्याच्याशिवाय बदाम आहे. बदामामध्ये सुद्धा आयोडीनचं प्रमाण आहे आणि कंट्रोल करायला म्हणजे थायरॉइड कंट्रोल करायला बदामाची सुद्धा खूप मदत होते. जे लोक नॉनव्हेज खातात, स्पेशली जे एगिटेरियन आहेत, त्यांना एग व्हाईट आणि एग योक पण आठवड्यात 2दाच अंड खायला परमिशन आहे आणि त्याचा सुद्धा तुम्ही तुमच्या ब्रेकफास्टमध्ये किंवा तुमच्या जेवणामध्ये समावेश करू शकता. सो हे काही पदार्थ आहेत की जे तुम्ही खाऊ शकता आणि ज्यांनी कंट्रोलमध्ये तुमचा थायरॉइड आणू शकता. ठीक आहे, आता आपण बघणार आहोत की काय नाही खायचं किंवा जे अवॉइड करायचं आहे. ओके, ज्या वेळेला आपण म्हणतो की मला खायचं काय ते समजलं पण काय नाही खायचं किंवा कुठे कंट्रोल करायचं याच्या संदर्भात जर आपल्याला बोलायचं असेल तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे ब्रोकोली, कॅबेज आणि कॅबेज म्हणजे कोबी आणि कॉलीफ्लॉवर म्हणजे फ्लॉवर आपला जो घरी आपण वापरतो. तर हे जे या कॅटेगरीतल्या ज्या भाज्या आहेत त्या शक्यतो अवॉइड केलेल्या चांगल्या, कारण त्याच्यातलं आयोडीनचं पर्सेंटेजही वियर्ड असतं, विचित्र असतं आणि थायरॉइडिझम बूस्ट करायला म्हणजे वाढवायला त्याचा हात असतो. त्यामुळे प्रयत्न करा की कॅबेज कॅटेगरीतल्या भाज्या खाल्ल्या जाणार नाही. इवन स्पिनॅच इज ऑल्सो टू बी अवॉइड. पालकसुद्धा नाही खाल्ला, मुळा जरी नाही खाल्ला तरी दॅट इज ऑल्सो गुड. त्याशिवाय मीट, रेड मीट इज ऑल्सो नॉट गुड फॉर यू. मार्गारीन, त्याच्यानंतर डालडा हे पदार्थसुद्धा स्ट्रिक्टली अवॉइड केलेले बेटर. कोकोआ जे चॉकलेटमध्ये असतं आणि कॉफी प्रमाणात ठेवा किंवा नाही खाल्ली तरी चालेल. स्पेशली जेव्हा थायरॉइड एकदम हाईकवर असतो त्यावेळेला शक्यतो हे पदार्थ टाळलेले केव्हाही चांगले. आणखीन एक रिस्ट्रिक्शन्स तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे सोयाबीनचं. आपल्याला जनरली सवय असते की गव्हाच्या पिठामध्ये सोयाबीन घालायचं किंवा सोया चंक्स खायचे किंवा सोयाची भाजी करायची. तर ज्यांना थायरॉइड आहे त्यांनी शक्यतो सोयाबीन थोडंसं कंट्रोलमध्ये ठेवलेलं चांगलं. तर हे काही स्पेसिफिक पदार्थ आहेत की जे वी डोंट ईट रेग्युलरली. आपण हे रेग्युलर खात नाहीच, पण जर खाण्यामध्ये येत असतील तर त्याला कंट्रोलमध्ये तुम्ही ठेवू शकता. तर या काही गोष्टी आहेत की ज्या खायच्यात आणि नाही खायच्या. कुठले व्यायाम आहेत ते मी तुम्हाला मगाशीच सांगितलेले आहेत. त्यामुळे जर या 2 गोष्टी बॅलन्समध्ये राहिल्या आणि तुम्ही रेग्युलर जर चेकअप केलात तर तुम्हाला लक्षात येईल की थायरॉइडचं प्रमाण हळूहळू डिटिरियरेट होतं आहे, कमी होत आहे आणि मॉडरेट सिक्रिशन व्हायला मदत होते. आणि याच्यानंतर अत्यंत महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मेंटल रिलॅक्सेशन. तेही खूप गरजेचं आहे, कारण जितका तुमचा स्ट्रेस कशाने येतो? आजूबाजूच्या वातावरणाने किंवा कामाच्या लोडने, पैशाची चणचण, घरातली टेन्शन्स, रिलेशनशिप, अनेक गोष्टी आहेत. पण तुम्ही त्या गोष्टी म्हणजे कंपार्टमेंट केलीत मनाची आणि त्या गोष्टी तिथल्या तिथे ठेवल्या तर ते सगळं बॉडीवर इफेक्ट होत नाही, त्याचा परिणाम अफेक्ट होत नाही आणि बॉडीसुद्धा कंट्रोलमध्ये राहते. त्यामुळे आपण असं म्हणतो की ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते संगात् संजायते कामः
कामात् क्रोधोऽभिजायते, क्रोधात् भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. अर्थात जे काही तुम्ही ऐकता, वाचता, लिहिता, बोलता त्या त्या गोष्टींचा आपल्या मनावर परिणाम होत असतो. तो जो मनोमय कोश जो आहे त्या मनोमय कोशला कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे. आणि ते कशाने ठेवता येईल तर ते मेडिटेशनने ठेवता येईल. त्यामुळे 10 मिनिटं मेडिटेशन रोज जर सातत्याने केलं तर तुमचं तुम्हालाच लक्षात येईल की आपला थायरॉइड किंवा आपल्याला हा जो आजार झाला आहे, मी त्याला आजार म्हणत नाही, तो एक प्रकारची डिसऑर्डर आहे, ती हळूहळू कंट्रोलमध्ये येते. जर तुमचं मन कंट्रोलमध्ये आलं तर मनाबरोबर तुमचा ब्रेन कंट्रोलमध्ये येतो आणि ब्रेन कंट्रोलमध्ये आला की तो पूर्ण बॉडीला कंट्रोलमध्ये ठेवतो. तो या काही गोष्टी जर सहज फॉलो केल्या तर तुम्ही थायरॉइडशी सहज 2 हात करू शकता आणि या डिसऑर्डरमधनं अलगद बाहेर पडू शकता. तुम्हाला जर त्याच्या संदर्भातली जर आसनं हवी असतील, डाएट चार्ट करून हवा असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा आणि आमच्या अलौकिक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. परत भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू व्हेरी व्हेरी मच.